आज लोकशाही म्हणजे आज डिजिटल मीडिया असेल किंवा पत्रकार असेल, हा चौथा आधारस्तंभ का म्हटला जातो लोकशाहीचा? तो याच करता की आमची हक्क आहे, आमची अर्थता काय आहे. आमची अर्थता पैशाची नाही आहे, आमची अर्थता तुम्ही नगरसेवक याचे बघा. सर्वात पहिले मी जनतेपर्यंत जावा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा सांगते तुम्हाला. ब्रिटिशकालीन नगरपिती हा असा शब्द होता आणि त्या नगरपितीला नगरसेवक कोणी केलं असेल तर प्रबंधनकार ठाकरे. हा ठाकरे घराण्याचा वसा आहे. नगरसेवक, सेवक हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून मला असं वाटते की वॉटर गटर मीटर हे तर प्रश्न आहेतच आमचे. जो सेवक तो BJPचा असेल, काँग्रेसचा असेल, कोणाचाही असेल, शिवसेनेचा असेल, ते तर तो प्रश्न निकाली काढेलच. पण आजची गरज काय आहे ही पण ओळखलं पाहिजे. काळाच्या नुसार तुम्ही चालसाल तर कुठेतरी 2 पावलं पुढे चालसाल. आणि बाकीच्या देशांचा जर विचार केला, जे प्रगतिशील देश आहे, जे प्रगत आहे, आम्हाला ते म्हणजे आज तुम्ही पहा ना किती लाखोच्या संख्येने स्थलांतर होत आहे. हे नुसतं काही मेट्रो सिटीजमध्ये जायचं बाहेरच्या देशात, आणि बाहेरच्या देशात पण मग आपल्याकडे जर थोडंसं दृष्टीने वेगळ्या दृष्टीनं पाहायला जाते ना, तर सर्वसमावेशक होऊन ही व्यवस्था सुधारली पाहिजे. आणि अकोला शहर जे स्वच्छ, सुंदर, परिसरमुक्त म्हणजे खूप शानदार परिसर. म्हणजे आता बघा आज कुठंतरी ग्रीन झोन आपल्याला दिसतात का, पार्क दिसतात का मुलांसाठी, किंवा काय करता येईल की आरोग्य. आज तुम्ही पहा ना कॅन्सरचं प्रमाण सर्वसामान्यासाठी म्हणजे कॅन्सर असा कॉमन आजार झालेला आहे. सर्व आजार हे कॉमन आहेत. मग आता याला आळा कोण रोखणार आहे? बघा तुम्ही आज भाजी मार्केट, आरोग्याचा संदर्भ काढला तर ते भाजी आणि दैनंदिन जीवनाचे येते. आज भाजी मार्केटची काय अवस्था आहे?